नमस्कार मित्रांनो, मी अमोल कांबळे आणि आज आपण बघणार आहोत इराण, इस्रायल आणि अमेरिका युद्धाच्या घडामोडी. तर आज खूप मोठी बातमी आहे आणि ती मोठी बातमी काय आहे तर डोनाल्ड ट्रम्प यांनी काय केलेलं आहे तर 5 दिवस युद्ध थांबवण्याची घोषणा केलेली आहे. म्हणजेच बघा काय झालं तर डोनाल्ड ट्रम्प हे काय झाले बॅकफूटवरती गेले. त्यामुळं इराणचा ह्यामध्ये मग इराण काय करत आहे, अचूक हल्ले करत आहे आणि पूर्णपणे ताबा त्यांनी या युद्धाचा आपल्या हातामध्ये घेतलेला आहे. इस्रायलचा पूर्णपणे नायनाट झालेला आहे, कारण त्यांनी काल जे हल्ले केले तेल अवीव असेल, अरद असेल किंवा त्यांचं न्यूक्लिअर पॉवर सेंटर आहे डिमोना या ठिकाणी जे हल्ले केले आणि त्या ठिकाणी कोणतंही मिसाईल जाऊ शकत नाही. त्यांचे इंटरसेप्टर आणि त्यांची थार्ड टेक्नॉलॉजी ही खूप स्ट्रॉंग आहे असं म्हटलं जात होतं. त्या ठिकाणी काय झालेलं आहे तर इराणचे मिसाईल हे जाऊन काय केलेलं आहे त्यांनी पूर्णपणे उद्ध्वस्त केलेलं आहे त्या सेंटरचा आजूबाजूचा भाग. परंतु त्यांनी ऑटोमिक सेंटरवरती हल्ला नाही केला, कारण त्यांनी सांगितलेले आहे तुम्ही ज्या ठिकाणी हल्ला करणार त्याच्या दुप्पट आम्ही त्या ठिकाणी हल्ला करू. तदनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची काय आली होती भूमिका, ते काय म्हटले होते तर तुमचा पॉवर एनर्जी सेक्टर असेल किंवा तुमचा पॉवर सेक्टर असेल किंवा एनर्जी सेक्टर असेल तो आम्ही पूर्णपणे अंधारात टाकू, तो उडवून देऊ आणि इराणला पूर्णपणे अंधारात आम्ही लोटून देऊ असं म्हटलं होतं. तदनंतर काय झालं तर इराणमधून काय म्हटलं गेलं तर इराणने असं म्हटलं गेलं की तुम्ही जर अशा गोष्टी केल्या तर आम्ही काय करू, जे पूर्णपणे गल्फ कंट्रीज आहेत त्या ठिकाणचे पॉवर प्लांट, वॉटर प्लांट हे सुद्धा उडवून देऊ आणि पूर्ण तेल अवीव आहे ते काय करीन पूर्णपणे आम्ही अंधारात टाकू, अशी त्यांनी मोठी घोषणा केली. आणि नंतर काय आहे तर हे तर आम्ही करणारच आहोत, परंतु चे जे आर्थिक सेंटर आहे जसे की बँक ऑफ अमेरिका आहे, मायक्रोसॉफ्ट कंपनी आहे, ॲमेझॉन आहे किंवा आपण JP मॉर्गन म्हणू, ह्या ज्या तुमच्या कंपन्या आहेत, तुमचे उद्योग आहेत त्या ठिकाणी सुद्धा आम्ही हल्ले करू आणि प्रचंड प्रमाणात नुकसान करू अशी त्यांनी ताकीद दिली होती. म्हणजेच या ठिकाणी काय झालं तर आपण विचार केला असेल तर या ठिकाणी स्ट्रॉंग हा कोण दिसतोय तर इराण हे राष्ट्र दिसतंय. इराण हे कसं आहे त्यांच्यामध्ये जी मोझॅक डॉक्टरीन आहे थेरी, ही मोझॅक डॉक्टरीन सिस्टीम जी आहे ती खूप स्ट्रॉंग आहे, ती डिसेंट्रलाइज आहे. त्यांनी काय केलेलं आहे तर IRGC जी त्यांची संघटना आहे आर्मीची, त्यांनी काय केलेलं आहे लोकलपर्यंत त्यांच्या ज्या सैनिक आहे ते तयार केलेलं आहे अगदी पब्लिकपर्यंत. म्हणजे जरी मोठा सेंट्रलचा कोणी जरी गेला तरी कंट्रोल करायला लोकल सिस्टीम असेल असे सैनिक त्यांनी शेवटपर्यंत तयार करून ठेवलेले आहेत. तर मित्रांनो ही इराणची मोठी मोझॅक डॉक्टरीन सिस्टीम आहे, ती पूर्णपणे जगामध्ये म्हणजे नावाजली गेलेली आहे. म्हणजे त्यांनी एक वेगळं काय केलेलं आहे सिस्टीम क्रिएट केलेली आहे आणि त्याच्यातून काय केलं जगाला पण संदेश दिलेला आहे की आम्ही कसं आमच्यावरती जर काय अटॅक झाला तर आमची लोक ही शेवटपर्यंत लढत राहतील आणि प्रत्येक लोक हा देशासाठी लढत राहील. ही केलेली त्यांची जी मोझॅक डॉक्टरीन आहे ती खूप फेमस झालेली आहे. दुसरी गोष्ट आहे डिसेंट्रलाइज आहे ते. तसंच त्यांची डिसेंट्रलाइज सिस्टीम कोणती आहे तर पॉवर प्लांट जे त्यांचे आहेत ते डिसेंट्रलाइज आहेत. म्हणजे तुम्ही एका ठिकाणी हल्ला केला तर दुसऱ्या ठिकाणी त्याचा काही इफेक्ट पडणार नाही असं त्यांनी लोकलपर्यंत करून ठेवलेलं आहे. आणि आता इस्रायल हा पूर्णपणे कसा झालेला आहे तर पूर्ण हतबल झालेला आहे. इस्रायलच्या जनतेवरती आता हल्ले व्हायला लागलेत आणि हे मिसाईल जे आहेत ते काय झालेलं आहे पूर्णपणे इस्रायलचं एअरबेस आहे ते इराणने कॅप्चर केलेलं आहे आणि त्या ठिकाणी इराणच्या मिसाईलला थांबवायला इस्रायलला कोणतीही टेक्नॉलॉजी त्यांच्याजवळ नाही आहेत. त्यांचे मिसाईलही म्हणजे संपत आलेले आहेत आणि ते पूर्णपणे पूर्ण जगाला म्हणत आहे की आम्हाला मदत करा असे नेतांना वगैरे म्हणत आहे. म्हणजे बघा इराणसारख्या देशाने इस्रायलला आणि अमेरिकेला हतबल केलेलं आहे पूर्णपणे. आता हे जे बॅकफूटवरती गेलेले आहेत डोनाल्ड ट्रम्प ह्यांना म्हणजे हे कशामुळे गेले तर ह्यामध्ये काय दिसतंय इराण हा खूप स्ट्रॉंग दिसत आहे, त्याची टेक्नॉलॉजी स्ट्रॉंग दिसत आहे, त्याचं काय आहे मिसाईल बनवण्याची क्षमता मोठी आहे, त्याचे इंटरसेप्टर चांगले आहेत आणि ते खचून गेलेले नाही, ते स्ट्रॉंगपणे उभं राहतं. इवन आपण जर पाहिलं तर होर्मुझ खाडीवरती सुद्धा त्याचं पूर्णपणे कंट्रोल आलेला आहे. स्वतःचा काय आहे ऑइल सुद्धा ते काय करत आहे एक्सपोर्ट करत आहे ह्याच्यातून आणि त्याच्यातून काय होतंय जे इकॉनॉमिकल पॉवर आहे ती स्ट्रॉंग करत आहे. दुसरी गोष्ट अशी आहे आता हे युद्ध चाललेलं आहे, युद्ध चालले म्हणजे आज 23 तारीख आहे, जवळजवळ 24 दिवस झाले हे युद्ध चाललेलं आहे. ह्यामध्ये काय झालेलं आहे तर पहिला एक बॅरल होता तर $65 होता, आज काय झालेलं आहे $110 पर बॅरल किंमत झालेली आहे. ह्याचा फटका काय झालेला आहे पूर्ण देशाला बसत आहे
आपल्याला माहितीच आहे 1970चा जो ऑइल शॉक होता त्याच्यामध्ये काय झालं होतं, तर असंच झालं होतं, युद्ध हे झालं होतं. ह्याच्यामध्ये इराण, इराक आणि UAE आणि सौदी अरेबिया ही राष्ट्र होती. त्याला ओपेक म्हटलं जातं. आणि ओपेक म्हणजे काय, तर ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. ह्या कंट्रीचा आणि US, अमेरिका आणि इस्रायल यांच्याबरोबर युद्ध चाललं होतं. आणि त्यांनी काय केलं होतं, तर जे US रिलेटेड देश आहेत, ज्यांचे हितसंबंध चांगले आहेत, त्यांना ऑइल द्यायचं नाही, असा त्यांचा त्यावेळी काय झाला होता, एक करार झाला होता. आणि त्यानुसार काय झालं होतं, तर ऑइलच्या किमती ह्या 4 पट वाढल्या होत्या. तर तसंच आता होऊ शकतं असं कोणी सांगितलेलं आहे, तर इंटरनॅशनल ऑटोमिक एनर्जी एजन्सीनं, ह्या एजन्सीनं सांगितलेलं आहे. हा धक्का जो आहे ऑइलचा, तो 1970 पेक्षाही मोठा बसू शकतो. म्हणजेच आता काय झालेलं आहे, तर आपल्या देशात जर आपण उदाहरण घेतलं तर आपल्याला सुद्धा आता काय भेटत नाही, सिलेंडर भेटत नाहीये, बरोबर. सिलेंडरसाठी 24-25 दिवस आपल्याला लाईन लावावी लागते. आज बुक केला तर 24-25 दिवसांनी मिळणार आहे. आता काय झालेलं आहे, पेट्रोल सुद्धा, पेट्रोल पंपावरती किती लोक आहेत, आता खूप गर्दी वाढत आहे. म्हणजे हे कशामुळे होत आहे, तर हे ऑइल युद्ध आहे. 20% ऑइल हे काय करतं, तर 20% ऑइल हे पूर्ण जगाला पुरवण्याचं काम कोण करतं, तर ह्या गल्फ कंट्री करत असतात. आणि ह्यामध्ये आता गेली 24 दिवस जे युद्ध चाललेलं आहे, हा युद्धाचा भडका उडालेला आहे. त्यामुळं काय होते, प्रत्येक देशातील सामान्य माणसाला याची झळ पोचत आहे. भारताचं उदाहरण घेतलं तर भारतामध्ये सुद्धा आता कसं झालेलं आहे, पूर्णपणे महागाई वगैरे ह्या वाढणार, ह्याच्यावरती सुद्धा इम्पॅक्ट होणार आहे. जसं की कार्ल मार्क्स म्हणतात, कॅपिटलिझम कम्स विथ लस्ट. म्हणजे काय आहे, ज्या महासत्ता आहेत ना, त्या महासत्ता काय करतात, तर प्रत्येक देशावरती राज्य करायचं आणि त्या ठिकाणी त्याला कंट्रोल करायचं काम करत असतात. आणि हे कंट्रोल केल्यामुळं काय होतं, त्यांना ती लस्ट लागते. आणि त्या लस्टमुळे काय होतं, की सामान्य माणसाची हानी होते. मग देश काय होतं, इन्फ्लेशन वाढते. इन्फ्लेशन वाढल्यामुळे पॉवर्टी वाढते. पॉवर्टीमुळं अनएम्प्लॉयमेंट होतं. म्हणजे प्रत्येक देशावरती नव्हे तर हे जगावरती संकट आलेलं आहे. तर युद्ध हे कधीही नसावं, कारण युद्धाचे इम्पॅक्ट हे खूप वर्ष जाणवतात प्रत्येक देशाला, असं आहे. म्हणजेच आपल्याला काय केलं पाहिजे, तर युद्धावरती कंट्रोल केला पाहिजे. ॲटॉमिक पॉवर आहे, ॲटॉमिक पॉवरचा कधी यूज नाही केला पाहिजे, कारण त्याचा हा इम्पॅक्ट खूप घातक परिणाम प्रत्येक देशावरती होऊ शकतो किंवा जगावरती त्याचा परिणाम होतो. तर हे आपल्याला समजलं पाहिजे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.